शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही? तर आज आहे ड्रेसिंग टेबल. जे सकाळचे पारचे कामं ते झालेले आहेत म्हणजे, आणि चहा पिऊन जे आहे ते आधी कामाला लागले, कारण ऊन पडलं की काहीच काम असं करू वाटणं झालं. माझं काय तुमचं काय. तर आज ड्रेसिंग टेबल जे आहे त्या पर्स जे आहेत ते खाली ठेवणार आहे, आणि खालचं सामान जे आहे ते वर ठेवायचं आहे मला, कारण भरपूर सामान आहे. कुठं लग्न कार्याला गेलं की मागचं सामान महागच राहून चाललं, आणि पुढलं जे सामान आहे ते संपायला जे आहे ते पण कळणं झालं नाही, ते पण कळलं नाही. आणि असलेलंही सामान माणूस संपलं म्हणून बाहेरून घेऊन यायला, जसं की आपलं फाउंडेशन आहे, कोणतं मेकअप किट आहे, कोणती क्रीम आहे. तर भरपूर असं सामान तर आहे, पण ते महाग ठेवल्यामुळं तेवढं सामान काढायचा कटाळा यायला, ठेवायचा कटाळा यायला, त्याच्यामुळे पुढे जे आहे तेच यूज करतो, महागच राहून जाते. तर चला आज आहे ते खाली जे आहे खालचा जे कप्पा आहे तिथं पूर्ण पर्स लावणार आहे, आणि वरचं जे आहे ड्रेसिंग टेबलचं तिथं पूर्ण जे आहे ते मेकअपचं सामान, जसं की ट्यूब्स वगैरे, फेशियलचं वगैरे सगळं सामान जे आहे ते वर सेट करायचं आहे मला. तर चला आता सगळं सामान जे आहे ते लावून घेते. आणि आमच्या इथं कसं आहे, मिस्टरांचं पहिल्यापासून कोणती बी गोष्ट अचानक करतात, न सांगता न हे करता. तसंच आज पण सकाळी गोंधळ घातला, कारण कोणतं लग्न राहू काही राहू, आणि कसं आजूबाजू आमचा बिझनेस असल्यामुळं आजूबाजूचे खेडे पाडे जे आहेत ते सगळेच निमंत्रण वगैरे देतात. तर पत्रिका ते आली की बिझनेस असल्यामुळे त्यांना सही पण राहत नाही, काही नाही. तर ते अचानक म्हणतात की इथं लग्न आहे, इथं फंक्शन आहे, घराचं वास्तू आहे. तर लगेच मला साडी घालून एकदम रेडी होऊन जावं लागते. तर तसंच आज पण त्यांनी गोंधळ घातला, आणि त्या दिवशी जशी अक्षय तृतीया होती त्या दिवशी मुलाला अचानक गाडी आणली, जसं की सरप्राईज दिलं. आणि जी मोठी गाडी आहे ती पण अचानक घेतली. तर असे त्यांना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. आणि तसंच आज बी त्यांनी धिंगाणा घातला सकाळी. तर त्यांनी काय केलं की आता आज कोणतं काम नव्हतं, कालच मी हरभरे वगैरे सगळे वाळू घालून ठेवले होते वर, त्याच्यामुळं तर मला वाटलं आज कोणतं काम नाही काय नाही, म्हणून ड्रेसिंग टेबलचा जे धिंगाणा आहे मला आगावचा पसारा काढून ठेवून जे पाहिजे तेवढं ठेवून द्या. त्याच्यामुळं मी ड्रेसिंग टेबल साफ करायला काढला. सगळं ड्रेसिंग टेबल वगैरे साफ केला, आणि सगळं सामान जे आहे ते मी असं लावलेलं आहे बघा अशा पद्धतीनं. आणि हे जे आहे ना कुमकुम डबी ती मी आग्र्याहून घेतली होती, म्हणजे मीना बाजार आहे ना, रेल मीना बाजार, तिथून घेतलेली आहे. आणि सगळी मार्बलची तर ही 250 रुपयाला दिली होती. आणि खूप छान अशी वजन डबी आहे, खूप त्याच्यावर नक्षीकाम बी खूप छान आहे. आणि कुठं गेलं की कुठली वस्तू आणली की तिथली आठवण राहून जाते, की जसं मी म्हणलं की आता मी ही आग्र्याहून घेतली होती. तर सामान सगळं असं सेट केलेलं आहे बघा. आणि सामान सेट करून असं बाहेरच निघले, तर घरामध्ये कॅमेरे बसवायला त्यांनी माणसं बोलवले होते, आणि मला म्हणले पण नाही की आज माणसं येणार आहेत काही म्हणून. आणि जे आहे तेव्हापासून जे काम घरातलं सुरू आहे ते 5 वाजता माणसं गेले तवर काम सुरू होतं बघा. अचानक जे आहे ते असं सांगतात, त्या मिशनीनं पाडतात ना चित्र, हां बारीक इकडे वायर घेतलं का ते उन्हानं खराब होऊन जाते. पावसाळ्यात जास्त पाणी गेलं तर खराब होतं. हो करंट गेलं हो करंटच नाही. अरे ह्याला नीट वर बांध रे, आकाश हे सुटलं होतं आता, काम करू देणार नाही. तर चला अचानक कामाचा गोंधळ घातल्यामुळे आता ह्यांचे काम जे आहेत ते बाहेर चालू येतं. म्हणजे कपडे राहिले होते, आज कपडे मी मिशनीमध्ये टाकले, कारण यायला जायला खूप परेशानी होऊ लागली. आणि स्वयंपाक घरात बघते तर जसे की 12 महिन्याची जी परेशानी आहे तुम्हाला आणि मला एकच कोडं की भाजीला का असलं तरी परेशानी, नसलं तरी परेशानी. तर आजचा दिवस आहे शनिवार, रविवारी तर कसं नॉनव्हेज असतं, कोणतं जर पूजा पाठ असली तर नसतं. तर भाजीपाला सगळा संपलेला होता, आणि 2-3 शिमला मिरची आणि थोडीशी पत्तागोबी होती. तर मग आता मी जे भाजी असते की नाही की कोणत्या भाज्या दुसऱ्या त्या सगळ्या मिक्स करीत असते, 1 टमाटर टाकते आणि मस्त अशी सुपर भाजी बनते. मिक्स कोणती भाजी राहू द्या मग ती मिक्स करून करते. तर तसे 2 शिमला मिरची होत्या, थोडीशीच पत्तागोबी होती, आणि 1 टमॅटो टाकला, आणि मस्त सुपर भाजी झाली. आणि थोडीशीच भाजी केली ना की फक्त चटकन उडून जाते बघा. आणि अशी केली की नाही, आणि आपण जी भाजी आवडीनं कधी करतो ना त्याच्यापेक्षा ही भाजी छान होती. तर चला आता मी भाजी करून घेतलेली आहे, खूप छान झाली होती आजची ही भाजी. आणि मुलांना अचानक कुणाच्याला मिरच्या तोडून आणल्या होत्या, जे त्याच्या पप्पानं ठेवल्या होत्या घरामागं, जे प्लाट साफ केले ना त्याच्यामध्ये लावायला. तर मस्त अशी भाजी झाली माझी. आणि पत्तागोबीची भाजी सहसा आता कुणी खात नाही, मग थोडीशी मुगाची डाळ टाकली की अशी भाजी खातात. कुठल्या झाडाच्या तोडलास? हो. अरे बियाला ठुलते रे डॅडीने. हा काय करू याचं आता? ठेसा कर. तर चला एकाची एक फरमाईश तर एकाची एक, तर त्याच्या डॅडीने त्याचे सगळ्या आवडीनिवडी जे आहेत ते सेम आहेत. आणि लाल मिरचीचा ठेसा जे ते वाट म्हणला, त्याच्यामध्ये मग लसूण तळून टाकला, जे मिरच्या भाजून घेतल्या, आणि भरपूर कोथिंबीर, जिरा, मीठ
टाकून मस्त खलबत्त्यामध्ये कुठला मिक्सरमध्ये कशात काढला नाही. खलबत्त्यातलं जे ठेसा आहे ते खूप छान लागतो. म्हणजे थोडाच वाटला होता मी, सगळे जेवण झाले की संपून पण गेला. तर खूप छान असा ठेसा झाला होता. आणि दिवसभर जे आहे ते अचानक असा आगावचा पसारा निघाला, त्याच्यामुळं आज बसायलाही भेटलं नाही, काही नाही. दिवस जे आहे पूर्ण आज असं कामामध्ये गेलेला आहे माझा. चला, ठेसा तर माझा वाटून झाला. मस्त कच्च्या तेलाची धार टाकली. नंबर 1 लाल मिरचीचा जो ठेसा आहे ते खूप छान होतो. आणि तर भाजी पण झालेली माझी. आणि अजून भरपूर कामं आहेत, जसे भाकरी पण टाकायच्यात मला आणि चपात्याही करायच्यात. आणि जसं सकाळी मिस्टर वसुलीला गेले होते, ते माणसं घरी आले की मुलाला घरी ठेवलं होतं. आणि आता वाजले आहेत 12. जसं की माझा स्वयंपाक पण झालेला आहे. आणि मिस्टर आले घरी वसुली करून मुलाला दुकाने पाठवून देते. तर मी मला स्वयंपाक झाला, आता जेवण म्हणून त्याला ताट वाढून दिलेलं आहे. आणि जेवण करून तो दुकानी गेला. आणि खूप छान ठेसा झाला होता आणि त्याला खूप आवडला. आणि अगोदरच जेवण पण जात नाही, काही नाही. उन्हाळ्याचं पाणी होतं आणि थोडंसं काहीतरी तोंडी राहिलं असलं तरच रोज जेवण चालले उन्हाळ्यात. तर त्याचं झालं इथं जेवण. आणि रात्रीच कैरीची चटणी पण मी वाटली होती, ती कैरीची चटणी पण त्याला दिली ना. असा होता दुपारचा आजचा मेन्यू. आणि भाजीला काही असलं तरी परेशानी आपल्याला, नसलं तरी परेशानी. सगळ्याच ताईंना जे आहे ते हेच विचार असतो. तर चला, दुपारचं जे जेवण आहे ते असं होतं. आणि याचं मी पण सगळेजण जेवायला. आणि आता जे आहे त्यांना सकाळी चहा करून दिला होता आणि 12-1 वाजला होता. तर त्यांना मस्त खूपच ऊन तर खूपच पडायले. तर मस्त मी केला होता रूह अफजा. आणि सगळ्यांना जे आहे ते रूह अफजा दिला. मिस्टरांनी ते पण पिला. आणि आमच्या दोघांचे जेवण पण राहिले होते, जसं की मुलगा दुकानी गेला आहे तर मग मी काही घेतला नाही. आणि पुन्हा दुपारी मस्त आम्ही जेवण केले. आणि दिवसभर जे आहे ताजं असं काम होतं. आणि भरपूर जे आहे त्यात पुन्हा माणसं गेल्यावर पण पुन्हा इतका धिंगाणा घरामध्ये पडला होता. ते सगळं करण्यात ठेवण्यात म्हणलं तर 5-5:30 वाजले. आणि जरासा अर्धा घंटा बसलं की संध्याकाळचं जे रुटीन आहे ते आपलं चालू होतं. तर आजचा दिवस जे होता ते असा गेला. जे कॅमेऱ्याचं काम जे आहे ते सगळं झालेलं आहे. चला, मी तुम्हाला दाखवते गर्दा जे झाला आहे ना घरामध्ये. कारण बाहेरले कोणी आपलं काम करायला आले की खूप असा धिंगाणा होतो. हे बघा, चौकट पसारा आहे. कारण सोपे वगैरे सगळे सारासारी करून जे आहेत. लाईट लावते मी, लाईट नाही लावलं अजून. तर हे बघा, एक कॅमेरा इथं लावला आहे. आणि त्यांनी जे फिटिंग केली ना, वायरचं जे कनेक्शन ते दिलं ना, इतकं छान आणि साफ दिलं आहे. तर ओळखू पण येणार नाही. कारण आता जेव्हा घर बांधलं तेव्हा जर केलं असतं तर अंडरग्राऊंड झाली असती सगळी फिटिंग. पण आता हे असं द्या लावल्यामुळं आता हे असंच करावं लागते. हे बघा, हे इकडून पण असे कनेक्शन देऊन जे आहे आपली जिकडं कारची पार्किंग केलेली मोटर शटर आहे ना, तिकडं पण एक कॅमेरा लावलेला आहे. कारण साईडला. आणि ह्या रूममध्ये पण एक कॅमेरा लावला आहे. डायनिंग हॉलमध्ये एक. आणि इथं हॉलमध्ये एक कॅमेरा आहे. आणि अजून चला बाहेर पण दाखवते कुठं लावलेत कॅमेरा ते. आणि असा धिंगाणा झाला आहे चौकडच. खूप असा पसारा पडलाय. आता सगळं झाडून काढायचं आहे मला. आधी म्हणलं कॅमेरे कुठं लावले काय नाही तुमच्यासोबत शेअर करा. हे बघा, इथं एक लावलं आहे. कारण जे आहे आपल्याला जे आता एंट्री करतं कुणी पण, जसं की आमचं गेट आहे. तर हे बघा, आता हे सगळं जे आहे ना, हे पुढलं सगळं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दिसू शकतं. आपण कुठे गेलो काही इथं. त्याच्यामुळे रात्रचं बेरात्रचं गावाला वगैरे जायचं प्रवासाला टाईम पडतो. आणि जसं की आलून टफीच असतात घरी. आणि कुणी ठेवा म्हणलं तर माणूस पण आमच्या इकडे मिळत नाही. त्याच्यामुळं हे कॅमेरे लावून घेतलेले. तर चला, आता जे आहे हे एक कॅमेरा तुम्हाला दाखवत आहे. हे एक लावलेला कॅमेरा. कारण हे दोन्ही गेटमध्ये कोणी एंट्री केली तर आपल्याला सहज दिसू शकतं. आणि चला, आपण कुठं गेलं आलं तरी बी टेन्शन राहत नाही आता. आणि जसं की दोन्ही बी गेट काढली की एकदम एंट्रीला आहे. सगळं जे अंगणातलं आहे ते पूर्ण कॅमेऱ्यामध्ये येतं. चला, हे ह्याला किती पाणी भरून ठेवतात हे साडून टाकते. त्याच्यामुळे मोठी बकेट ठेवलेली पाण्याला ह्याला. चला बघा तुम्ही, किती असा गर्दा सगळं झालाय. आता मला हे सगळं आवरायचं आहे.
आणि जे आहे ते नवरदेवाची आई आहे त्या साडीने तयार करणार. आमच्या जाऊबाईच्या घरच्याचंच लग्न होतं त्याच्यामुळे सगळं लक्ष आहे खूप चांगलं डेकोरेशन पण आहे. तर चला आपण एक मस्त लग्न घरात ऊन आहे त्याच्यामुळं खूप परेशानी होती, पण लग्न जे आहे ते उन्हाळ्यामध्ये तर चला आजचा जे दिवस आहे शनिवारचा ते सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 रुटीन जे आहे ते माझं असं होतं. आणि अचानक जे भरपूर कामं निघलेली होती ती सगळी पार पडलेली आहेत. आता होणार आहे फ्रेश आणि संध्याकाळची दिवाबत्ती स्वयंपाक जे आहे ते अजून बाकी आहे. तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल आणि कमेंट नक्की करा.